मीनाला दिवाळीमध्ये मातीचा किल्ला बनवायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य करण्यासाठी तिला थोडे पैसे कमी पडतायत. ती ठरवते हे पैसे मीच मिळवीन, घरून घेणार नाही. तिने आजूबाजूला बघितलंय की छोटे दुकानदार कसा व्यापार करतात. मीनाने बाजारातून 100 रुपयांची फुलं खरेदी केली. त्यापासून तिने 10 हार बनवले आणि मंदिरासमोर बसून हार विकायचं असं ठरवलं. हळूहळू एक एक हार तिने विकला. ती खूप खुश झाली. पण तिला तिच्या किल्ल्यासाठी लागणारे पैसे मिळाले का? कारण तिने 100 रुपये तर आधीच खर्च केले होते. पण मीना तरतरीत मुलगी आहे. तिने एक हार 15 रुपये किमतीला विकला. मग सगळे हार विकून मीनाला किती रुपये मिळाले? 15 गुणिले 10 म्हणजे 150 रुपये. 100 रुपये तिने खरेदीसाठी खर्च केले होते. तिला जास्तीचे पैसे मिळाले. 150 वजा 100 बरोबर 50. छान. तिला 100 रुपयाची खरेदी करून आणि त्या फुलांची 150 रुपयाने विक्री करून 50 रुपये जास्त मिळाले. हो, घसघशीत 50 रुपये. तिला 50 रुपयांचा फायदा झाला. यालाच आपण नफा असे म्हणतो. मीनाला या व्यापारात 50 रुपये नफा झाला. पण कधी कधी आपल्या मनासारखं होतच नाही. रामभाऊचं तसंच झालं ना. एकदा रामभाऊनी बाजारातून 2000 रुपयांना एक शेळी विकत आणली. काही दिवसांनी त्याला पैशांची खूप गरज होती. त्यामुळे त्यांनी ती शेळी मिळेल त्या किमतीला विकली. शेळी 1800 रुपयांना विकली गेली. या व्यवहारात रामूला जास्त किमतीची शेळी कमी किमतीला विकावी लागली. त्यांनी शेळी खरेदी केली होती 2000 रुपयांना, मात्र त्यांनी ती विकली 1800 रुपयांना. विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी मिळाली. त्याला या व्यवहारात 200 रुपये नुकसान झाले. म्हणजेच रामूला 200 रुपये तोटा झाला. यावरून आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यवहारात होणारा फायदा म्हणजे नफा असतो, तर एखाद्या व्यवहारात होणारं नुकसान म्हणजे तोटा असतो. नफा आणि तोटा मोजण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. खरेदीची किंमत म्हणजेच ज्या किमतीला ती वस्तू विकत घेतलीये ती किंमत, आणि विक्रीची किंमत म्हणजे ज्या किमतीला ती वस्तू विकलीये ती किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, आणि तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. नफा झाला का तोटा झाला हे कळणार कसे? तर खरेदीची किंमत ही विक्रीच्या किमतीपेक्षा लहान असेल तर नफा झाला, म्हणजेच विक्रेत्याला फायदा झाला. आणि खरेदीची किंमत ही विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर तोटा झाला, म्हणजेच विक्रेत्याचे नुकसान झाले. पैसे मिळावेत, नफा व्हावा यासाठी दुकानदार व्यापार करत असतात. मोठ्या दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणावर माल विकत घेतला जातो, तर तो कमी किमतीला मिळतो. त्या खरेदीच्या किमतीपेक्षा अधिक दराने वस्तू थोड्या थोड्या विकल्या की खरेदीसाठीच्या खर्चापेक्षा दुकानदाराला जास्त पैसे मिळतात. मात्र तो समाधानी असेलच असे नाही. का बरं? कारण वस्तू आणण्यासाठीचा खर्च, दुकानाची देखभाल, दुकानाचे भाडे इत्यादी अनेक खर्च दुकानदार करत असतो. ते खर्च खरेदीच्या किमतीत मिळवावे लागतात. मग आलेल्या प्रत्यक्षातील खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त किमतीने वस्तू विकली तर त्याला नफा होईल. कमी किमतीत विकल्या तर मात्र तोटा होईल. आपण एक उदाहरण बघूया. अनिलने 100 पेनं प्रति पेन 7 रुपये दराने विकत घेतली आणि 200 पेन्सिली 4 रुपये दराने विकत घेतल्या. समजा त्यांनी एक पेन 10 रुपयाने विकले आणि एक पेन्सिल
₹5 दराने विकली तर त्याची विक्रीची किंमत झाली आणि त्याला वाहतुकीला ₹110 खर्च आला आणि देखभालीचा खर्च ₹50 असा आला. त्यांनी पेन आणि पेन्सिल विकत घेण्यासाठी किती खर्च केला? पेन आणि पेन्सिलीची किंमत, वाहतुकीचा खर्च आणि दुकान देखभालीचा खर्च, अर्थात तिन्ही मिळून ही त्याची खरेदीची किंमत येईल. खरेदीची किंमत बरोबर 100 पेन गुणिले 7 अधिक 200 पेन्सिली गुणिले 4 अधिक 100 अधिक 50 बरोबर 700 अधिक 800 अधिक 100 अधिक 50 बरोबर 1650. विक्रीची किंमत 100 गुणिले 10 अधिक 200 गुणिले 5 बरोबर 2000. 2000 ही किंमत 1650 पेक्षा मोठी आहे. विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजेच अनिलला नफा झाला. नफा बरोबर विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत बरोबर 2000 वजा 1650 बरोबर 350, म्हणजेच अनिलला ₹350 नफा झाला. व्यवहारात नफा आणि तोटा यांचा अनुभव प्रत्येकालाच येत असतो. एखादी वस्तू हवी म्हणून खूप लांबच्या दुकानात आपण जातो, पण मग ते दुकान बंद असतं आणि विशिष्ट वस्तू ही दुसरीकडे मिळणार नसते. अशा वेळी आपण घालवलेला वेळ आणि येण्या जाण्यासाठीचा खर्च ही आपली खर्च झालेली किंमत असते. मात्र त्या बदल्यात आपल्याला काहीच मिळाले नाहीये, म्हणजेच या व्यवहारात फक्त माझे पैसे गेले, मला तोटा झाला. मात्र अचानक एखादी गोष्ट कमी खर्चात कमी कष्टातही मिळू शकते, तेव्हा आपल्याला फायदा होतो, हो की नाही? आपण काय शिकलो? खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा लहान असेल तर नफा होतो. खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा मोठी असेल तर तोटा होतो. हे कायम लक्षात ठेवा. नफा बरोबर विक्रीची किंमत वजा खरेदी किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. स्वाध्याय. एका किराणा दुकानदाराने 50 किलो साखरेचे पोते ₹1,500 विकत घेतले. त्यातील साखर त्याने ₹35 किलो या दराने विकली. तर 50 किलो साखर विकल्यानंतर दुकानदाराला किती नफा किंवा किती तोटा झाला? एका भाजीपाला व्यापाऱ्याने मंडईमधून ₹500 फुलं विकत आणली. त्यापासून त्यांनी 40 गजरे बनवले आणि ते ₹10 एक अशा किमतीने सगळे गजरे विकले. फुलं आणण्यासाठी त्यांनी रिक्षा केली होती. ₹50 भाडे त्याला द्यावे लागले होते. तर त्याला ह्या व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला?